तो पोट्ट्यानो सकाळ सकाळीच वंशाबा घरी आला की चाल म्हणे आपल्याला बाहेर जाणार आहे. म्हटलं एवढं सकाळ सकाळी आता पुढे चालतो रे भाऊ. म्हणे की चाल म्हणे आपल्याला जाणार म्हणे त्या मामाचं. म्हटलं काही विषय का चाल म्हटलं. मामाचं गाव आमच्या गावून 3-4 किलोमीटर अंतरावरच आहे. का मामाच्या घरी आल्यावर चाय घेतल्यावर आमचं जे काम होतं आम्ही ते काम करून आम्ही परत निघालो आमच्या धामणगावाकडे जायला. गावात आल्यावर प्रेमाने घेतलं. प्रेमाला घेऊन डायरेक्ट आम्ही आलो नाश्ता करायला तर आलो. आता आमच्या हिशोबी पैसे असं नसतं तरी हॉटेलवर गेलो की ऑटोमॅटिक पैसे जुगाड होतो. नाश्ता वगैरे केल्यावर आम्ही आलो इकडे गॅसची अँटी पाहिले तरी तर गॅसची अँटी काही नव्हती. दादा म्हटलं आता कुठून ना कुठून जुगाड करणार पण म्हटलं आता गॅसची अँटी इकून जुगाड केल्यावर गॅसची अंडी भेटली. ती अंडी पहिले माणसाच्या घरी नेऊन दिली. गॅसची अंडी घरी टेकवत नाही तेवढं प्रेमाचा फोन आला म्हणे की मा घरी आहे म्हणे लवकर. घरी आल्यावर आमच्या समोर तर प्रेमाने इडल्याचं ताट आणून ठेवलं. का म्हणे म्हटलं आम्ही कुठे शरमतो का म्हटलं खायला. मग काय तिथून खाऊन पिऊन मग आलो आपल्या इकडे जागेवर. मग काय जागेवर आलो. जागेवर तर गच पुष्ट मिळत होते. म्हटलं आता लागली म्हटलं आपली 1-2 दिवसाची नाश्ताची सोय. का सगळं पुष्टी जमा करल्यावर आम्ही डायरेक्ट आलो भंगारच्या दुकानावर. चाचा बोललो होती 10 रुपये किलो. बोललो होते 12 रुपये किलो. चाचा बोललो की देना होतो तो नाही तो लेके जाऊ म्हणे घर पे. जाऊ द्या म्हटलं आधीच ते किशी रिकामे ते आले ते झाले म्हटलं. तिथून आलो परत आपल्या जागेवर चालू आहे पीओपीचं काम.